नमस्कार मंडळी. हॉटेलमध्ये मिळते तशी वरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ रसरशीत मालवणी फिश फ्राय घरच्या घरी गॅसवर कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत. बऱ्याचदा फिश फ्राय करताना मसाला तव्याला चिकटतो किंवा सुटून जातो. पण आज मी अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहे ज्याने तुमचा मसाला माशाला अगदी घट्ट पकडून ठेवेल. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. फिश फ्राय तयार करण्यासाठी येथे अर्धा किलो मासा स्वच्छ धुवून घेतला आहे. असे बारीक काप केल्यामुळे मसाला आतपर्यंत छान मुरतो. मसाल्यामध्ये 2 मोठे चमचे घरगुती तिखट, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद व चवीनुसार मीठ. आगळमुळे माशाचा उग्र वास निघून जातो व चव छान येते. आगळ नसेल तर लिंबाचा रस वापरू शकता. आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मसाला व्यवस्थित लावल्यानंतर मॅरिनेट करण्यासाठी 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवून देऊ. मासे मॅरिनेट होईपर्यंत आपण वरचे कोटिंग तयार करून घेऊया. यासाठी 3 चमचे बारीक रवा, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, कॉर्नफ्लॉवरमुळे माशाला अप्रतिम कुरकुरीतपणा येतो. यामध्ये चिमूटभर मीठ व थोडेसे लाल तिखट टाकणार आहे जेणेकरून कोटिंग आळणी लागणार नाही. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. फ्राय करण्यासाठी माशाला कोटिंग व्यवस्थित लावून घेऊ. असे दोन्ही साईडला व्यवस्थित मिश्रण लावून घेऊ. फ्राय करण्यासाठी गॅसवर तवा तापवू. तवा छान गरम झाला की त्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकून घेऊ. तेल गरम झाल्यानंतर मासे सोडून घेऊ. मासे सोडताना गॅसची आवाज मोठी असावा. मासे सोडून झाले की गॅस मध्यम करावे. जर सुरुवातीलाच बारीक असेल तर मासे तेल सोडतात व मासे मऊ पडतात. मासे 2-3 मिनिटं मध्यम आचेवर फ्राय करून घेऊया. एका बाजूने 2-3 मिनिटं मध्यम आचेवर मासे फ्राय करून झाल्यानंतर आपण मासे हळूच उलटी करून घेऊया. पहा किती सुंदर लाल रंग आलाय आणि माझा मसाला अजिबात सुटला नाही. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.